वळूयात पुढील बातमीकडे। अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन, आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप त्यांनी केला। अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रात हा प्रकार घडत असल्याचं समोर आलंय। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोजावरा उडालाय। केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहे। यात सरकारने आयुष्यमान आरोग्य मंदिराचा दर्जा दिला, मात्र याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचं आरोप करण्यात येत आहे आणि प्रशासन काय कारवाई करतं याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। मला तो संशय आहे, कारण ते क्लॉट दिसतात मोठे मोठे, त्याच्यामध्ये काही चालतंय का? आता तुम्ही प्रसूतीचं, आता आम्ही आल्यानंतर एका महिलेला तात्काळ तिची प्रसूती झाली होती, आज तिला रजा पण देऊन दिली। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही, म्हणजे अत्यंत भयंकर आहे। आणि सरकारचा पगार घेऊन सुद्धा सरकारी कर्मचारी अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे। याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। मी तुम्हाला क्लॉट दाखवतोय, हा ब्लडचा क्लॉट, त्याचा आम्ही हे घेतलंय आता फोटो, हे आपण दाखवू शकता। आणि आता या परिस्थितीत सुद्धा तो क्लॉट तिथे पडलेला आहे।